साहित्य महामंडळ ही अतिशय भ्रष्ट आणि खंडणी घेऊन संमेलन भरवणारी संस्था, संजय राऊतांचा आरोप. तर नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन भरवलं का, राऊतांचा सवाल. नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य ही विकृती, संजय राऊतांचा हल्लाबोल. तर गोऱ्हेचं कर्तृत्व काय होतं, राऊतांचा घणाघात. आपल्यावरती 10 हक्कभंग आणा, बोलायला घाबरणार नाही, राऊतांचं वक्तव्य. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवारांनी देखील गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध करायला हवा, संजय राऊतांची मागणी. दिल्ली मराठी साहित्य संमेलनाकडे केंद्रीय मंत्र्यांची पाठ, मंत्र्यांनी पाठ फिरवल्यानं आयोजकांकडून नाराजीचा सूर. मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंची संमेलनाला गैरहजेरी. संमेलनामध्ये पद देऊनही मंत्री गैरहजर राहिल्यानं नाराजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव. देशमुख हत्येप्रकरणी संबंधित मंत्र्यांनी पदापासून दूर राहण्याचा ठराव. मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीवर आज परळीच्या न्यायालयामध्ये सुनावणी. करुणा मुंडे यांनी दाखल केली होती ऑनलाईन तक्रार. धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप. 2 वर्षांच्या शिक्षेला माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयामध्ये आव्हान देणार. कोकाटेंना दिलासा मिळणार की आमदारकी जाणार, याकडे लक्ष. खोटी कागदपत्र देऊन शासनाच्या सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे दोषी. माणिकराव कोकाटेंसंदर्भात कोर्टाची अधिकृत प्रत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत नोटिफिकेशन काढून योग्य निर्णय घेतला जाईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती. पक्षाकडून ठाणे पालघरची आपल्यावर जबाबदारी, त्यामुळे लोकांची कामं आणि पक्ष वाढवणं आपलं काम, मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया. तर पक्षानं आदेश दिल्यास ठाणे महानगरपालिकेवर एक हाती सत्ता आणणार, गणेश नाईकांकडून विश्वास व्यक्त. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी नरेंद्राचार्य महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज आंदोलन. वडेट्टीवारांनी महाराजांची माफी मागावी, अन्यथा यापेक्षा मोठं आंदोलन केलं जाईल, आंदोलनकर्त्यांचा इशारा. LIC कर्मचारी राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या मागण्यांसंदर्भात शिवतीर्थ निवासस्थानी हे कर्मचारी जमले. सुप्रीम कोर्टामध्ये महापालिका निवडणुकांसंदर्भात उद्या सुनावणी. 3 वर्षांपासून महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्यात. महापालिकांतील प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरती सरकारचा युक्तिवाद. नीलम गोऱ्हेंच्या माजी OSDकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक. मुलाला नोकरी लावतो सांगून 9 लाखांचा गंडाव. सचिन चिखलीकरवर फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल. मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात निलंबित नायब तहसीलदारासह 2 महसूल कर्मचारी आरोपी. आतापर्यंत गुन्ह्यामध्ये एकूण 26 आरोपी, 11 जण अटकेत, तर एकाला जामीन मंजूर. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईमध्ये एका लग्न सोहळ्यात एकत्र. एका शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात एकत्र. यावेळी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरात रात्रभर जल्लोष. पोवई नाका इथं कार्यकर्ते उदयनराजेंच्या भेटीला. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मढी कनिपनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी. ग्रामसभेचा ठराव मंजूर. व्यापारी परंपरा पाळत नाहीत, ग्रामस्थांचा आरोप. ठरावाचा निषेध नोंदवून सदर ग्रामपंचायतींवरती कारवाई करण्यात यावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाईल. पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती जमा व्हावं, अशा आशयाचे मेसेज समाज माध्यमात व्हायरल. MSP आधारित शेतमाल खरेदीबाबत शासनानं नव्यानं धोरण ठरवावं. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. निकषात न बसणाऱ्या एजन्सीची मान्यता देखील रद्द होणार. महाराष्ट्राचं नवीन वाळू धोरण आज जाहीर होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. तर 26 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी केली जाईल. भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदीचं पात्र वाळू माफियांनी पोखरून काढलंय. वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करून त्याची वाहतूक होत असल्यानं पात्र कोरडं ठाक. परिणामी अनेक गावांसमोर जलसंकट उभं. हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून पूल निर्मिती. पुलाचा मराठवाड्याचा विदर्भातील वाहतुकीला मोठा फायदा होणार. बुलढाण्यामध्ये पहिला GBSचा रुग्ण आढळला. जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा गावातील 8.5 वर्षाच्या मुलाला GBSची लागण झाली आहे. जळगावमधील काही परीक्षा केंद्रावर प्रशासनाच्या कॉपीमुक्त अभियानाचे 3:13 वाजलेत. कॉपी पुरवताना काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील एव्हिओ फार्मास्युटिकल कंपनीवरती अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। गुंगीच्या औषधांचं या कंपन्यांमध्ये उत्पादन घेतलं जात असल्याची माहिती मिळाल्यानं कारवाई। तुळजापूरमध्ये ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या महिलेला मुंबईतून अटक। मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता। ड्रग्ज प्रकरणातील 5 पैकी 4 आरोपी अटकेत। आरोपींना 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। भंडाऱ्यामध्ये कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 16 गौवंशांची सुटका। मोहाडीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईमध्ये ट्रकसह 3.84 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। वृद्धेच्या तोंडात बोळा कोंबून हत्या। कोल्हापुरातल्या गडहिंग्लज शहरातली धक्कादायक घटना। शोभा धनवडे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव। पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत ढकलला। अमरावतीच्या रहाट गावात पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या। पत्नीच्या हत्येनंतर पतीनं देखील जीवन संपवल्याचा प्रकार। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। दोघांचं 7 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं। अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये दुभाजकाला धडकून कारनं पेट घेतला। जामखेड बीड रोडवरच्या नवले पेट्रोल पंपाजवळ अपघात। घटनेमध्ये गाडीतील दोघांचा मृत्यू। मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात। अपघातामध्ये टॅक्सीचं मोठं नुकसान। यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यातून हातातील बेड्यांसह चोरटा पसार। चोरटा 7 वर्षांपासून फरार होता। नुकतीच एलसीबी पथकानं त्याला अटक केली होती। कडक उन्हानं मुंबईकरांचा पाणीसाठा अर्ध्यावर। बाष्पीभवन आणि गळतीमुळे तलावातील पाणी आटलं। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 7,47,436 दशलक्ष लिटरवर। बुलढाण्याच्या लोणार सरोवर परिसरातील खडकपूर्णा नदीमध्ये रांजण खळगी सापडली। हजारो वर्षांच्या निर्मिती प्रक्रियेतून रांजण खळगं तयार झालं। इंग्रजी भाषेची परीक्षा देणाऱ्या 62% विद्यार्थ्यांना उच्चारांची चिंता वाटते। परीक्षेच्या निकालावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता। पियर्सनच्या सर्वेक्षण अहवालात माहिती समोर। आयआयटी बॉम्बे जुलैपासून नवीन अभ्यासक्रम सुरू करणार। अप्लाइड जिओफिजिक्समधील 4 वर्षांचा बीएससी प्रोग्राम आणि हवामानातील एमटेक प्रोग्रामचा समावेश। शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाची पॅरिसमध्ये शिष्टमंडळ भेट। यावेळी युनेस्कोतील भारताचे राजदूत विशाल शर्मा आणि महाराष्ट्राचे अधिकारी उपस्थित होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।